मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी सिरियल मोमेंट्सवर. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. पण व्हिडिओला हवे तसे सबस्क्राईब नाही आलेत तर कृपया सबस्क्राईब नक्की करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 11 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये अर्जुन सायली दोघे भांडत असतात. सायलीला रात्री झोप लागलेली नसते. अर्जुनने तिच्यासाठी मैनावतीची साडी आणून दिलेली असते, पण तरीही त्याचा काही फायदा झालेला नसतो. त्याचं म्हणणं असतं की सायली मुद्दामून सदाशिव व मैनावती तिचे आईवडील आहेत हे मान्य करत नाही, पण तिचा म्हणणं असतं की मला मनापासून त्यांच्याबाबत काहीच वाटत नाही, मग मी कोणाला पण माझे आई बाबा का मानू. दुसरीकडे सचिन कामानिमित्त दिल्लीला जातोय असं म्हणून निघालेला असतो, त्यामुळे अस्मिता नाराज झालेली असते. ते त्याला सोडवण्यासाठी एअरपोर्टवर येण्याचा हट्ट करते, पण तो तिच्या प्रेग्नन्सीचं कारण देत तिला सोबत नेणं टाळतो. सचिन सगळ्यांना सांगतो की मी कॅबने जातो, पण यावेळी अर्जुन मध्येच पडतो आणि म्हणतो की तू आलास तेव्हा आम्हाला एअरपोर्टवर आणायला सुद्धा येऊ दिलं नव्हतंस, त्यामुळे आता मी तुला स्वतः घेऊन जाणार. अर्जुनच्या हट्टापुढे सचिन नाईलाजाने त्याच्यासोबत जायला तयार होतो. खरं तर त्याला साक्षी शिकरेला भेटायचं असतं. अर्जुन गेल्यावर सायली रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते. काहीही झालं तरी मैनावती आणि सदाशिव यांचा सत्य शोधून काढायचं असं ती ठरवते. त्यासाठी त्यांच्या घरी जायला हवं. तिथे काहीतरी आपल्याला पुरावे सापडतील. मग अर्जुन जर ही गोष्ट केस म्हणून पाहत असतात तर त्याने काय केलं असतं याचा विचार करून ती तसं वागते. मैनावतीला घोडाचा शिरा आवडतो म्हणून ती मुद्दामून तिला तो बनवून देते आणि बाहेर खायला बसवते. मैनावती खाण्यात मग्न असताना सायली तिच्या रूममध्ये जाऊन लोखंडेच्या घराची चावी शोधते आणि रूममध्ये जाऊन पटकन पर्स घेऊन बाहेर पडते. प्रियाचं सायलीच्या हालचालीवर बारीक लक्ष असतं. तिला समजतं की ती नक्कीच लोखंडेच्या घरी जात आहे. जर का ती तिथे गेली तर आपलं भिंग फुटेल अशी तिला भीती वाटू लागली. दुसरीकडे साक्षी सचिनची वाट पाहत असते. सचिनला ती दिसल्यावर तो मुद्दामून अर्जुनला मागे गाडी थांबवायला सांगतो. अर्जुनला मीटिंगचा फोन आलेला असतो, त्यामुळे तो जबरदस्ती बोलतो की तू मीटिंगसाठी जा, माझ्यामुळे तुझी मीटिंग रद्द झालेली मला चालणार नाही. सचिन जबरदस्ती गाडीतून उतरतो. अर्जुन पुढे गेल्यावर तो साक्षीला भेटतो आणि तिच्याशी फ्लर्ट करू लागतो. सचिनला भेटून साक्षीही खुश होते. मग ते गाडीत बसून गप्पा मारत असतात. पण अचानक अर्जुनची मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे तो पुन्हा सचिनला घेण्यासाठी युटर्न मारतो. तेव्हा सचिन मात्र घाबरतो. अर्जुनने जर आपल्याला वेगळ्या मुलीसोबत पाहिलं तर आपला काही खरं नाही, म्हणून तो पायाला काहीतरी लागल्याचं नाटक करतो आणि गाडीच्या खाली उतरतो. तेवढ्यात अर्जुनची गाडी पुढे गेलेली असते. अर्जुन सचिनला शोधतो, पण त्याला काही तो दिसत नाही. ठरलं तर मग मध्ये दुसरीकडे प्रिया घाबरलेली असते. ती मुद्दामून बाहेर जाऊन मैनावतीला तिची दुसरी मुलगी टीना म्हणून खोटा फोटो करते.